लोक आपल्याला एकत्र राहू देणार नाहीत. त्यापेक्षा आपण दोघेही आत्महत्या करू, असं म्हणत प्रियकर बाबासाहेबनं सुरेखाला आधी कालव्यात ढकलून दिलं. नंतर स्वतः देखील कालव्यात उडी मारली. पण काही वेळानं बाबासाहेब पोहत पोहत सुखरूपपणे बाहेर आला आणि सुरेखाचा मात्र बुडून मृत्यू झाला. मंडळी, ही घटना आहे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात. बाबासाहेब आणि सुरेखा हे दोघेही विवाहित होते, पण तरीही त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले आणि नंतर असं काही घडलं की या संबंधाचा थरारक शेवट झाला. प्रियकरानंच आपल्या विवाहित प्रियसीचा काटा काढला. दरम्यान 8 दिवसांपूर्वी सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातून अशीच एक हादरवणारी कहाणी समोर आली होती. पतीपासून वेगळं राहणारी प्रसिद्ध रील स्टार सोनाली जाधव हिचा तिच्या प्रियकरानं वाढदिवशीच गळा दाबून खून केला. या घटनेनंतर 4 दिवसांनी सोनालीचा मृतदेह रोपळे परिसरातील उजनी कालव्यात सडलेल्या अवस्थेत दिसून आला होता. मंडळी, जालना आणि सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनांची स्टोरी थोडी वेगवेगळी असली तरी कारण मात्र एकच आहे, ते म्हणजे अनैतिक संबंध. पण सुरेखा आणि सोनाली सोबत नक्की घडलं काय? दोघींनाही त्यांच्या प्रियकरानेच का संपवलं? तेच एक एक करून मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, जालना जिल्ह्यातील घटनेत नेमकं काय घडलं ते आधी पाहूयात. तर 46 वर्ष सुरेखा नंदकिशोर आणवीकर असे या घटनेत हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर परिसरात ती राहायची. दरम्यान जालना जिल्ह्यातील 48 वर्षीय बाबासाहेब छगन राठोड याच्याशी सुरेखाचे प्रेमसंबंध जुळले होते. बाबासाहेब हा अंबड तालुक्यातील जोगेश्वरवाडी जामखेड इथला रहिवासी. जवळपास 10 वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. पण आता सुरेखाला प्रियकर बाबासाहेब सोबत संसार करायचा होता. यासाठी तिनं आपलं घर आणि पतीलाही सोडलं आणि 18 एप्रिलच्या शनिवारी ती प्रियकराकडे आली. मला तुझ्यासोबत राहायचंय असा तगादा सुरेखानं यावेळी बाबासाहेबकडे लावायला सुरुवात केली. पण तो देखील विवाहित असल्यानं सुरेखा आपल्या गळ्यात पडेल अशी त्याला भीती वाटू लागली. थोडक्यात काय, तर बाबासाहेबला आता सुरेखाच्या त्रासातून मुक्ती हवी होती. त्यासाठी त्यानं सुरेखाचा कायमचाच काटा काढायचं ठरवलं. शनिवारी सुरेखा त्याच्याकडे आल्यावर तो तिला आपल्या मोटारसायकलवर बसून फिरवत होता. दरम्यान त्यानं केलेल्या प्लॅननुसार सुरेखाला त्याने नालेवाडी शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेलं. त्या ठिकाणी बाबासाहेब सुरेखाला म्हणाला की आपल्याला ही लोक एकत्र राहू देणार नाहीयेत. त्यापेक्षा आपण दोघे आत्महत्या करू. त्यावर लगेच बाबासाहेबनं सुरेखाला कालव्यात ढकलून दिलं आणि त्यानंतर स्वतः देखील उडी घेतली. पण काही वेळानं तो पोहत सुखरूप बाहेर आला, तर सुरेखाचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर बाबासाहेब स्वतःच गोंदी पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं बोललं जात आहे. त्याने पोलिसात जाऊन सुरेखाच्या हत्येची कबुली दिली. नंतर सुरेखाचा पती नंदकिशोर जगन्नाथ आणवीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बाबासाहेब राठोड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर गोंदी पोलिसांनी त्याला अंबड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंडळी, जालना जिल्ह्यातील या घटनेच्या 8 दिवस आधीच पंढरपुरात घडलेली घटना देखील काळजाचा थरकाप उडवणारी आहे. पंढरपूर तालुक्यातील बोसे इथल्या एका 30 वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच प्रियकरानं हत्या केली. सोनाली नेताजी जाधव असं त्या महिलेचं नाव असून ती एक प्रसिद्ध रील स्टार होती. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ती स्वतःचे रील व्हिडिओ शेअर करायची. इन्स्टावर तिचे आजही 1.5 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मागील 2 वर्षांपासून ती तिच्या पतीपासून वेगळं राहत होती. पतीसोबतच्या कौटुंबिक कारणांमुळे ती आपल्या 2 मुलांना घेऊन माहेरी सुगाव भोसे या ठिकाणी राहायची. दरम्यान याच काळात गावातील तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे या 37 वर्षीय व्यक्तीसोबत तिची मैत्री जुळली. या मैत्रीचं रूपांतर पुढे अनैतिक प्रेमसंबंधात झालं. पण मागील काही दिवसांपासून तुकाराम आणि सोनाली या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. तुकाराम हा सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याच्याशी वारंवार भांडण करू लागला. सोनालीचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबत भलतंच काहीतरी सुरू आहे. ती त्या व्यक्तीसोबत बोलते फिरते असं तुकारामला सतत वाटायचं. सोनालीनं आपल्या विश्वासघात केला, त्यामुळे तिला जगण्याचा कुठलाही अधिकार नाहीये असा विचार तो करू लागला. दरम्यान 6 एप्रिलचा दिवस आला. या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता. त्यामुळे तुकारामनं वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं म्हणून सोनालीला बोलावून घेतलं. दुपारच्या वेळी काम आहे असं घरच्यांना सांगून सोनाली ही घराबाहेर पडली. त्याच दिवशी सायंकाळी तिनं आपल्या बहिणीला फोनवर सांगितलं होतं की मी तुकाराम सोबत असून तो मला सोन्याचा नेकलेस गिफ्ट म्हणून देणार आहे.
पण त्यानंतर मात्र सोनाली बेपत्ता झाली. पुढे 2 दिवस झाले तरी ती घरी परतली नव्हती. तिचा फोन देखील बंद येत होता. त्यामुळे 8 एप्रिलला तिच्या वडिलांनी करकम पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी देखील तातडीनं तपासाची चक्र फिरवली. गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गावातील तुकाराम गावंधरेला ताब्यात घेतलं. पोलीस तपासात त्याने सुरुवातीला पोलिसांची थोडीशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर पोलिसी खाक्या दाखवतात त्याने आपला गुन्हा कबूल केला. दुसरीकडे या चौकशी दरम्यानच रोपळे शिवारातील कालव्यामध्ये एका अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सरकारी रुग्णालयात कपडे आणि पायातील जोडव्यांवरून नातेवाईकांनी हा मृतदेह सोनालीचाच असल्याची ओळख पटवली. तर आरोपी तुकारामनं कबुली देताना सांगितलं की चारित्र्याच्या संशयावरून आपण सोनालीचा आधी गळा दाबून खून केला आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या बहाण्याने तिचा मृतदेह रोपळे शिवारातील उजनी कालव्यात फेकून दिला. मंडळी, या घटनेतील मयत सोनाली जाधव ही प्रसिद्ध रील स्टार होती आणि तिचा अशा प्रकारे शेवट झाल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा रंगली आहे. पंढरपुरातील ही घटना आणि आधी सांगितलेली जालन्यातील सुरेखा आणवीकरची स्टोरी, या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास आता पोलीस यंत्रणा करत असून या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पण दुसरीकडे या दोन्ही घटनांमुळे अनैतिक प्रेमसंबंधाचा शेवट किती वाईट होत असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. बाकी यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर या आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.